सूर्याचा उदय होताना त्या सूर्याला नमस्कार करणारे आम्ही अनेक पाहतोय. सूर्यदेवाला नमस्कार करणारे, त्या सूर्यनारायणाला नमस्कार करणारे आम्ही अनेक पाहतोय, बरं का. पण अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कोणी नमस्कार करतो का बरं? अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कोणी नमस्कार करतो? कधी बघितलंय आपण? म्हणजे आम्ही फक्त आमचा विचार करतोय, देवा सूर्यनारायणा तुमचं आगमन झालेलं आहे, तुमचं दर्शन आम्हाला घडतंय आणि तुमच्या या प्रकाशामध्ये आम्ही संपूर्ण दिवसभर आमचं कार्य करणार आहेत, आमच्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य करणार आहेत, आमच्या जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचं काम करणार आहेत. आणि म्हणून उदय होताना सूर्य जेव्हा आम्ही पाहतोय त्यावेळेला त्या सूर्याला नमस्कार केला जातोय, सूर्याचं दर्शन घेतलं जातंय, सूर्यनारायणाला मनोभावे अगदी भक्तिभावाने प्रार्थना केली जाते, बरं का. पण मग त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आम्ही दिवसभर कार्य करतोय, आमचं सगळं जे काही असेल ते काम उरकतोय, करतोय. सूर्यप्रकाशामुळे आम्हाला आमच्या शरीराला बरेच काही मिळत असते, काही गोष्टी या ठिकाणी सृष्टीमध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी सूर्यप्रकाशामुळे, सूर्य देवाच्या आगमनामुळे होत असतात, आम्हाला पाहायला मिळतंय, बरं का. पण ज्या पद्धतीने आम्ही सूर्योदय होताना त्या सूर्यनारायणाला नमस्कार करतोय ना, त्याच पद्धतीने आम्हाला संपूर्ण दिवसभर ज्याने प्रकाश दिलेला आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये आम्ही आमचं काम केलेलं आहे, अस्ताला जाताना सुद्धा कमीत कमी हात जोडून त्याचे आभार व्यक्त करण्याची सद्बुद्धी आम्हाला निर्माण झाली पाहिजे. कमीत कमी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला एवढं तरी म्हटलं पाहिजे, देवा दिवसभर तुम्ही प्रकाश दिलात आणि दिवसभर प्रकाश दिलात म्हणून माझी अनेक कामं या ठिकाणी झालीत, अनेक प्रकारे मला या ठिकाणी तुम्ही सहाय्य केलं, सहकार्य केलं, बरं का. कमीत कमी कृतज्ञता तरी व्यक्त करायला पाहिजे, कृतज्ञता, बरं का. पण कृतज्ञता व्यक्त न करता आम्ही त्या ठिकाणी काही वेळेला आमचं काम झालं नाही, सूर्य मावळला, काय 10-12 माणसं शेत लावायला घेतलेली आहेत आणि आता अर्ध्या तासामध्ये शेत लावून झालं असतं, पण तेवढं बाकी राहिलं, सूर्य मावळला म्हणून. काय बोलत असेल बरं घरमालक त्यावेळेला? शेतमालक काय बोलत असेल? अरे जरा तर थांबायचा ना, थोडा अर्धा तास तर खरी. म्हणजे मावळत्या सूर्याला सुद्धा त्या पद्धतीने बोलणारी माणसं, बोलणारी लोक आम्हाला पाहायला मिळतात. पण हा विचार करत नाही की दिवसभर त्यांनी प्रकाश दिलेला आहे, त्या प्रकाशामध्ये आम्ही या ठिकाणी कार्य करतोय, बरं का. महत्वाचा विषय काय माहितीये का? ज्या पद्धतीने आम्हाला सूर्योदय झालेला आहे, सूर्यास्त होणारच आहे याची जाणीव आहे, याची कल्पना आहे, त्याप्रमाणे ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, त्याला जावंच लागणार आहे. मृत्यू आहेच आहे, मृत्यू कोणी चुकवू शकत नाही. उदय झालाय ना, अस्त ठरलेला आहे. सुरुवात झाले ना, कुठेतरी शेवट आहे, कुठेतरी शेवट आहे, बरं का, प्रत्येक गोष्टीचा. दुर्दैव काय माहितीये का? आम्ही उदयाचा सोहळा निर्माण करतो, आयोजित करतो. उदयाचा सोहळा आम्ही आयोजित करतो. जन्माला आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे करतो की नाही, बरं का. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत मौली, बरं का. अनेक प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. त्यामध्ये महत्वाचे 2 संस्कार म्हटलेले आहेत. एक म्हणजे गर्भात असतानाचा जो संस्कार आहे तो, आणि दुसरा म्हणजे शेवटचा अंत्येष्टी जो आज आपण करतोय तो अंत्येष्टी संस्कार, बरं का. हे 2 संस्कार महत्वाचे आहेत. बाकीचे मधले जे आहेत ना, अनेक संस्कार आहेत मधले. आता 16 म्हटल्यानंतर मग मधले 14 संस्कार आले. पण आमचं जीवन, आमचं आयुष्य, आमची जगण्याची पद्धत
आणि आमची मरणोत्तराची पद्धत, मरणोत्तराचा प्रवास, हे सगळं ह्या गोष्टींवर अवलंबून आहे, सगळ्या ह्या गोष्टींवर अवलंबून आहे बरं का. जोपर्यंत आम्हाला एखादा माणूस सहकार्य करतोय ना, जोपर्यंत त्या माणसाचा आम्हाला बऱ्यापैकी फायदा होतोय, आमचं स्वार्थ साधता येतंय, तोपर्यंत आम्ही त्याला नमस्कार करत असतो, तोपर्यंत आम्ही त्याचे आभार मानत असतो. जसा अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अद्वा तद्वा म्हणणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात, पण नमस्कार कोणी करत नाही, तिथे आभार कोणी मानत नाही. तसं माणसाला वृद्धापकाळ प्राप्त झालं आणि आता त्याच्याकडून होणाऱ्या गरजा, पूर्ण होणाऱ्या गरजा होत नाहीत, त्याच्याकडून काही आशा अपेक्षा नाही, आता त्याच आम्हाला करायला लागतंय. त्यावेळेला मात्र त्याच्याशी वर्तणूक करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. कशा पद्धतीने वागतात बरं माणसं, कशा पद्धतीने वागतात? वृद्ध माणसाशी घरातली कशा पद्धतीने वागतात, शेजारची कशा पद्धतीने वागतात, ज्या नातेवाईकांना त्यांनी प्रेम दिलं, सहकार्य केलं, त्यांच्या गरजा भागविल्या, ज्यांना जे पाहिजे त्या वेळेला त्यांनी सहाय्य करण्याचा प्रयत्न केलं, त्यालाच ज्या वेळेला वृद्धापकाळ प्राप्त होतो त्यावेळेला त्याच्याशी माणसं कसं वागतात बरं वृद्धापकाळामध्ये? हेच माऊलीला सांगायचं आहे की उदय झालेला आहे ना, आस्त प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे प्रत्येकाला जर विचारलं, काय कोणाला वृद्ध व्हावंसं वाटतंय, म्हातारपण कोणाला हवंय, म्हातारा व्हावंसं कोणाला वाटतंय का? असं कोणी आहे का हो? देवाकडे प्रार्थना करते, देवा मला लवकर म्हातारा कर, आणि देवाने लवकर म्हातारा करावा म्हणून तो प्रयत्न करतोय, त्यासाठी देवाला प्रार्थना करतोय. म्हातारपण कोणाला नको आहे, वृद्धपण कोणाला नको आहे, पण ती अवस्था आपोआप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आपोआप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सहज होत असतात, सहज बदल घडत असतात, सहज बदल घडत असतात, आम्हाला कळत नाही. सकाळी जो सूर्य उगवतोय ना, हळूहळू 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 तो मध्यांतरी येतोय, मध्यांतरी आलेला सूर्य हळूहळू हळूहळू अस्ताच्या दिशेने जात असतोय. आमच्या घरामध्ये असलेला घड्याळ जो आहे ना, त्याला जर समजा तो लोलक असेल, असायचं बघा ते पूर्वी नवीनच जेव्हा आलेलं ना ते वाजणारं घड्याळ नाही का, तेव्हा प्रत्येकाच्या घरी असायचं माऊली. ते थोडा त्रास व्हायचा प्रत्येक तासाला, कारण 11 वाजले का 11 ठोके, 10 वाजले का 10 ठोके सहन केले पाहिजेत, ऐकलेच पाहिजेत. काय ते लोलक असायचं, अर्थात ते ठोके वाजायचे. घड्याळ आम्हाला सांगायचं आता 9 वाजले, आता 10 वाजले, आता 11 वाजले, आता 12 वाजले. बरं का? मला सांगा, सूर्योदय झाल्यापासून सूर्य अस्ताला जाताना आपोआप ती प्रक्रिया होत असते. त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतला काही बटन आहे का? जा रे पोरं, जाऊन दाबा जरा आता ते बटन, सूर्य अस्ताला गेला पाहिजे किंवा सूर्य मध्यंतरी राहिला पाहिजे. पुन्हा एकदा सांगू का, अवनीच्या टायमाला सूर्य मावळलाच नसता जर ग्रामपंचायत मध्ये बटन असतं तर. काय अवनीच्या टायमाला म्हणण्यापेक्षा लग्नाच्या टायमाला पण सूर्य लवकर, अजून नाचायचंय जरा थांबा, कुठे चाललेत, जा रे ते बटन जरा थोडं वाढून ये जा, थोडंसं अजून उशिरा हे झालं पाहिजे. हे आपोआप घडत जातं, याचं काय आमच्या हातामध्ये काहीच नाहीये, काहीच नाही आमच्या हातामध्ये. आपोआप म्हणजे काय, मग ते पुढे बघूया, आपण पुढे बघूया कसं होतंय, काय होतंय ते. तसं माणसाची अवस्था जी आहे ना, ती आपोआप बदलत जाते. जन्म झाल्यापासून आमची अवस्था जर आज आम्ही आठवली तर आज 45 वर्षाचा होईपर्यंत जो बदल झालेला आहे तो कसा झाला बरं? जन्मापासून आतापर्यंत जो बदल झालेला आहे तो कसा झाला? लहानाचं तारुण्य अवस्थेमध्ये प्राप्त झालं. मला सांगा, लहानपण जाताना तुम्हाला काय पत्र आलंय का? आता तुमचं लहानपण सरतय बरं का, आता तरुण पण येतंय. तारुण्य कधी सरलं आम्हाला कळलं नाही, वृद्धापावस्था प्राप्त झाली कळलं नाही आम्हाला. या अवस्था आपोआप बदलत जातात आणि प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाची अवस्था बदलणारच आहे. काय बदलणारच आहे.
आज आम्ही वृद्ध माणसांना हसत असू, कदाचित वयस्कर माणसांना हसत असू, पण त्यावेळेला आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की उद्या आम्हालाही वृद्धापकाळ येणार आहे, आम्हालाही त्या अवस्थेमध्ये जावं लागणार आहे, जावंच लागणार आहे. जावं लागणार आहे नाही तर आयुष्य जर मिळालं तर जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. कशा घडत असतात? मग ते माऊली म्हणताय, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य उचाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगा ते चालिता. काय छान दृष्टांत माऊलींनी दिले बघा. ना तरी उदो असतो अपेसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जसं उदयाला आलेला सूर्य अस्ताला जातोय, तसं जन्माला आलेला मनुष्य मृत अवस्था आहेच आहे, मरावंच लागतंय. कितीही काही साधना करा, कितीही काहीही करा, काहीही प्रयत्न करा, काहीही प्रयत्न करा, बरं का माऊली, जावंच लागतंय. फक्त जाण्याच्या आधी आम्ही काय स्मरणात ठेवलं पाहिजे माहितीये का? सूर्याला चालायला जो सामर्थ्य देतोय ना, सकाळच्या त्या फुलाला उगवण्यासाठी जो सामर्थ्य देतोय ना, तोच भगवंत, तोच पांडुरंग परमात्मा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय. हे विसरता कामा नये, हे विसरता कामा नये. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या दानगाव गावातील आणि हे चौधरी परिवार, आणि या चौधरी परिवाराचे पिताश्री कैलासवासी बाळाराम लक्ष्मण चौधरी, बाबांना गुरुवार दिनांक 22/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात श्री धुंदाराम सीताराम चौधरी, बाबांचे भाऊ, श्री स्वामी लक्ष्मण चौधरी, बाबांचे भाऊ, त्याचप्रमाणे श्री उमेश बाळाराम चौधरी मुलगा, त्याचप्रमाणे कुमार अरविंद स्वामी चौधरी पुतण्या, श्री भगवान धुंदाराम चौधरी पुतण्या, कुमार प्रदीप स्वामी चौधरी पुतण्या, त्याचप्रमाणे श्री रवींद्र स्वामी चौधरी पुतण्या, संपूर्ण हा चौधरी परिवार. आता चौधरी परिवार म्हटल्यानंतर गावच चौधऱ्यांचं आहे. जसं आमचं भोईरांचं आहे, फळेगाव जाधवांचं आहे, नडगाव लोल्यांचं आहे, काय बरं. असो, संपूर्ण चौधरी परिवार, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट मित्र परिवार, या ठिकाणी भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहेत. त्यापैकीच बाबांच्या हातामध्ये असलेली, बोटामध्ये असलेली जादू म्हणजे उत्कृष्ट मृदुंगमणी होते. या ठिकाणी उत्कृष्ट मृदुंग म्हणून मृदुंगमणी म्हणून बाबांनी कार्य केलं. हरिभक्त परायण आपल्या या गावातील एक सत्पुरुष, कैलासवासी वैकुंठवासी हरिभाऊ महाराज यांच्या बरोबर असायचे बाबा. त्या ठिकाणी हरिपाठ असो, प्रवचन असो, कीर्तन असो, आदी करून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जिथे जिथे जी काही सेवा मिळेल ती सेवा करण्याचं काम बाबांनी केलं. जेवढं चांगलं जगता येईल तेवढे चांगले जगले, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगले वागण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असताना परिवाराला मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि वयाच्या 77व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं, बरं का. प्रत्येक कुटुंबाला ज्या वेळेला आपल्या कुटुंबातील एखादा करता धरता पुरुष जातो किंवा आधारस्तंभ जातो किंवा मार्गदर्शक जातो, त्यावेळेला मनापासून दुःख होत असते. विशेष म्हणजे मुलं ज्या वेळेला आई वडिलांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतायत, पुतणे ज्या वेळेला काकांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतायत, मार्गदर्शनाची अपेक्षा करतायत, त्याच वेळेला जर ते काका किंवा ते बाप जर निघून गेला, वडील जर निघून गेले, तर खऱ्या अर्थानं त्यावेळेला त्यांना मनापासून दुःख होत असते.
बरं का. आम्ही कितीही जरी या ठिकाणी प्रयत्न केले तरी कोणाचाही मृत्यू आम्ही थांबवू शकत नाही. कितीही जवळचा असू द्या, कितीही आवडीचा असू द्या, कितीही कसाही जरी माणूस असला, बरं का, कितीही जरी आवडता असला तरी मृत्यू थांबवणं आमच्या हातात नाही, नवे नवे कोणाच्याच हातात नाही. बरं का. ज्या वेळेला भगवान विष्णूंचं वाहन गरुड, बरं का, आणि भगवान विष्णूंचं वाहन गरुड असल्या कारणाने गरुडाकडे यम आला आणि यमाने सांगितलं गरुडाला, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला तुझ्या आईला घ्यायला येतोय. बरं का. आता यम तर सांगून गेला, गरुड असला काय, माणूस असला काय, पक्षी असला काय आणि प्राणी असला काय, पण ज्या वेळेला आई वडील जर जात असतील तर त्या ठिकाणी कोणालाही आनंद होत नाही, कोणालाही बरं वाटत नाही. जे प्रेम, जे जीव, जो जिव्हाळा, जे ममत्व माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळतंय, तेच ममत्व, तीच प्रेम, तीच माया प्राण्या पक्ष्यांकडे सुद्धा पाहायला मिळते. आम्हाला प्राण्या पक्ष्यांकडे सुद्धा पाहायला मिळते. एखाद्या माय माऊलीला आपल्या बालाला अनोळखी माणसाने हात लावलेला जमत नाही. कोणीतरी असं अनोळखी असेल आणि जर एखाद्या लहान मुलाला जर उचलून घेतलं तर, एखादी लहान लहान पिली असलेली कोंबडी जी असते ना, जाऊन फक्त एक पिला हातात घ्या, मग कळेल तुम्हाला आईची माया काय असते ती. काय गाय जर व्याळली ना तर त्या वासराला कोणालाही हात लावू देत नाही, कोणालाही हात लावू देत नाही. असे बरेच आम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात, प्राणी पक्षी पाहायला मिळतात. इथे गरुडाला यमाने सांगितलंय, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुझ्या आईला घ्यायला येतोय. काय अवस्था झाली असेल गरुडाची, फक्त कल्पना करा काय अवस्था झाली असेल. इथे आमच्या घरात जर आमचे बाबा आजारी झाले आणि त्या अवस्थेमध्ये जर आम्हाला असं वाटायला लागलं की आता बाबांचं काही खरं नाही, त्यावेळेला सगळी घरातली माणसं देवाला प्रार्थना करत असतात, देवा आमच्या बाबाला सोडव रे बाबा, आमच्या बाबांना बरं वाटू दे, आमच्या बाबांच्या वेदना कमी झाल्या पाहिजेत. गरुडालाही विचार पडला की आता अमुक अमुक दिवशी जर अमुक अमुक वेळेला जर यम येणार आहेत तर मग करावं काय. आईला जाऊ द्यायचं नाही, आईच्या मार्गदर्शनाची गरज आहे, आईच्या आधाराची गरज आहे, आईच्या सहकार्याची गरज आहे. आणि म्हणून मग त्याने विचार करता 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 काय विचार केला, म्हणे एक जागा अशी आहे की तिथे यम काय, काळ काय, सगळे घाबरतात. मग त्याने काय केलं, भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये आई साहेबांना आणली आणि त्या महाद्वाराच्या वरती तिथे बसवली, महाद्वाराच्या वरती ठेवली तिथे त्या आईला गरुडाने, आणि आपापल्या कामाला तो निघून गेला. सांगितलं आईला, इथे निर्धास्त राहा, बिनधास्त राहा, भगवंताचं दर्शन घे, नामस्मरण कर. तुला इथे अनेक देव देवता पाहायला मिळतील, अनेक ऋषी मुनी साधू पुरुष पाहायला मिळतील, साधू संत पाहायला मिळतील, अनेकांचं दर्शन होईल तुला इथे. निवांतपणे नामस्मरण करत बस. आणि काही वेळानंतर ज्या वेळेला गरुड आले त्यावेळेला आईला हात जोडले, आईचं दर्शन घेतलं आणि आईला विचारलं, आई कोणाकोणाचं दर्शन झालं, कोण कोण आलं होतं. आईने सांगितलं, अरे भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये अनेक देव येऊन गेले, अनेक ऋषी येऊन गेले, अनेक साधू अनेक संत येऊन गेले दर्शनाला, बऱ्याच जणांचं दर्शन झालं, काही वाटलं नाही. पण दादा तुला एक सांगते मी, असा काळा कुट्ट भला मोठा धिपाट असा अकराळ विक्राळ रूप असलेला, जसं यमाचं वर्णन केलंय तसं असाही कोणतरी आला होता. बरं नुसता आला नव्हता काही, माझ्याकडे कोणी पाहिलं नाही, पण तो मात्र माझ्याकडे पाहून हसून निघून गेला.
मग गरुड विचार करायला लागला की तोच यम इथेही आला, पाहून गेला, हसून निघून गेला, म्हणजे काहीतरी डाव आहे त्याचा. आता काय करावं? तिथून आईला उचलली, घेतली आईला आणि लांबवर अभयारण्यामध्ये, जिथे निर्जन स्थळी म्हणजे जिथे कोणाचं वावर नाही, अशा ठिकाणी त्या अभयारण्यामध्ये नेऊन एक भलं मोठं झाड होतं, त्या झाडाला पोकळी होती, त्या पोकळीमध्ये नेऊन सुरक्षित आईला ठेवली. आईला सांगितलं, आई बिनधास्त राहा, मी जातो माझ्या कामाला. आणि काही वेळानंतर इकडे तिकडे जाऊन झालं गरुडाचं आणि येऊन भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये आले. भगवान विष्णूंकडे आल्यानंतर गरुडाला येण्याच्या आधी तिथे यम भगवंताला नमस्कार करत होता. गरुडाने बघितलं, हा तर इथे आहे, म्हणजे आपलं काम यशस्वी झालं समजा. काय, तिकडे आई सुरक्षित आहे समजा, आई तिकडे सुरक्षित आहे. आणि तेवढ्यात यमाने गरुडाकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं, हसायला लागला. गरुडाने विचारलं, काल इथे आईला पाहून तो हसला, ठीक आहे, आता वेळ निघून गेलेली आहे दादा, तू सांगितलेली, तरी तू माझ्याकडे पाहून हसतोयस. तेव्हा त्या गरुडाने तेव्हा त्या यमाने सांगितलं, दादा काल तुझी आई इथे होती, आईकडे पाहून मी हसलो, याच्यासाठी हसलो की ही माय माऊली जर इथंच राहिली तर देवाच्या समोरून हिला घेऊन जायची कशी. काय, ही जर इथेच राहिली तर हिला देवाच्या समोरून घेऊन जायची कशी. तिचा मृत्यू जिथे लिहिलेला होता ना, तिथे ती कशी जाईल, कशा पद्धतीने जाईल, याचा मी विचार करत होतो. त्या विचारामध्येच असताना माझं काम तू हलकं केलं. किती हलकं केलं? ज्या अभयारण्यामध्ये, ज्या झाडाच्या पोकळीमध्ये तिचा मृत्यू होता, तिथे तू स्वतः घेऊन गेला. जाऊन बघ, तुझी आई गेलेली आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे, जावं प्रत्येकालाच लागणार आहे. पर्याय निर्माण करू नका. काय, आम्ही पर्याय निर्माण करायला जातो मृत्यू येऊ नये म्हणून. मगाशी एक सगळ्यांना प्रश्न विचारला, वयस्कर, वृद्ध, म्हातारं कोणाला व्हावंशी वाटतंय? कोणालाच नाही, कोणालाच नाही. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो का? प्रार्थना करताना बोलतो का, देवा मला लवकर म्हातारा कर? करतो का? तसं मृत्यू कोणाला हवाय? मरावसं कोणाला वाटतंय? मरावसं कोणाला वाटतंय? मृत्यूच्या दाढेत असलेला माणूस सुद्धा जगण्यासाठीच प्रयत्न करतोय. समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा माणूस जगण्यासाठीच प्रयत्न करतोय. मरावसं कोणालाही वाटत नाही, सगळ्यांना जगावंसं वाटतंय. ऐका, जगण्याचं नियोजन जसं आम्ही करतोय की नाही, जगण्यासाठी धडपड जशी आम्ही करतोय की नाही, जगण्यासाठी धावपळ जशी आम्ही करतोय की नाही, तसा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात मृत्यू आमचा आणि मृत्यूचा सोहळा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. नेमकं आमचं काय होतंय माहितीये का माऊली? संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? तर बघा, संतांमध्ये आणि आमच्यामध्ये एक फरक आहे. आम्ही मृत्यूला घाबरतोय, संत मृत्यूला घाबरत नाहीत. संत काय म्हणतायत? मृत्यूचं स्मरण असावं, म्हणजे आठवण ठेवा. काय म्हणतायत संत? तर आम्ही सगळ्यात जास्त घाबरतो मृत्यूला. सगळ्यात जास्त भीती, सगळ्यात मोठी भीती जर माणसाला कशाची वाटत असेल तर मृत्यूची भीती वाटते. बरं का? ज्याचा अभ्यास झाला नाही ना, ज्या विद्यार्थ्याचा, त्याला परीक्षाच नाही येईल तर असं बरं वाटतंय. असंच वाटतंय ना त्याला. ज्याचा अभ्यास झाला नाही त्याला परीक्षाच नाही येईल तर बरं आहे असं वाटतंय. पण ज्याचा अभ्यास झालाय ना, तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो. तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो. संसारिक माणसामध्ये आणि परमार्थिक माणसामध्ये हा फरक आहे बरं का.
संसारिक माणसामध्ये आणि परमार्थिक माणसामध्ये हा फरक आहे. माऊली आपल्याला काही लोक काय म्हणतात माहितीये का, बाबा आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो, ज्या वेळेला मंदिरात जातो नाही का, घरामध्ये दीप प्रज्वलन करतो, देवाला अगरबत्ती दाखवतो, देवाच्या पुढ्यात हात जोडून नमस्कार करतो देवाला, त्यावेळेला काही नास्तिक विचाराचे लोक काय म्हणतात माहितीये का, तुम्ही देवपूजा करता, आम्ही करत नाही, तुम्ही मरणार आहेत, आम्ही पण मरणार आहेत, आम्ही मरणार आहेत, तुम्ही काय जगणार आहेत का, तुम्ही काय राहणार आहेत का. जायचं सगळ्यांनाच आहे, प्रवास सगळ्यांचाच आहे, यशस्वीरित्या प्रवास त्याचा होतो जो प्रवासामध्ये मला कुठेतरी थांबायचं आहे याचं स्मरण ठेवतो. प्रवास कोणाचा यशस्वी होतो, मला कुठल्या तरी स्टेशनला उतरायचं आहे याचं स्मरण जो ठेवतो ना, त्याचा प्रवास यशस्वी होत असतो. जाणं प्रत्येकाला आहे, ज्याचा अभ्यास झालाय तो आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो, कधी येऊ द्या, कोणत्याही वेळेला येऊ द्या, ज्या कामानिमित्तानं मला भगवंताने